मी अरुण घोडके. शिवचिंतन. महाराष्ट्रातील मैदानी प्रदेशावरती मुघलांची सत्ता होती आणि अशा मैदानी प्रदेशात मुघल सेनानीशी लढाई करणे सोपे काम नव्हते. स्वराज्याचे उच्च ध्येय सफल करायचे म्हणजे सर्व कार्याची आखणी योग्य रीतीने आपल्या कुवतीप्रमाणेच केली पाहिजे, हे प्रथम शिवरायांनी ओळखले होते. प्रथम जरी त्यांनी विजापुरी सल्तनतीविरुद्ध केलेल्या हालचाली बंडखोरांची दंडगाई म्हणून मांडल्या गेल्या असल्या तरी स्वराज्याचे ध्येय शिवरायांच्या मनात स्वच्छपणे उभे राहिले. तेव्हा त्यांचा सर्व झगडा या ध्येयपूर्तीसाठीच होता. पुढे जरी काही मराठे विजापूरकरांना चिकटून राहिले व काही मुघलांकडे गेले तरी एकंदर मराठी मनात त्यांनी मात्र स्वाभिमानच उत्पन्न केला होता. मराठी लोकांना त्यांनी दिलेला वारसा हा फार मोलाचा होता. जेव्हा आलमगीर औरंगजेब 20 वर्ष मराठ्यांचा निपात करण्याकरिता दख्खनमध्ये आला, तेव्हा शिवरायांचा वारसाच मराठ्यांना ताठ मानेनं सर्व संकटांना तोंड देण्यास उपयोगी पडला होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.